राज्यामध्ये पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। आज आणि उद्या मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। कोकणात देखील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरीमधील रघुवीर घाटामध्ये 3 ठिकाणी दरड कोसळली। वाहतूक एकेरी सुरू, दरड कोसळण्याचा धोका कायम। शक्तीपीठ महामार्गाला नांदेड परभणी हिंगोलीतील शेतकऱ्यांचा विरोध। शेतकऱ्यांनी खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली। शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करण्याची मागणी। शिर्डीमध्ये साई भक्ताकडून 42 लाखांचा सोन्याचा मुकुट दान। भक्ताची मंदिर संस्थानला नाव जाहीर न करण्याची विनंती। संभाजीनगरमध्ये अनेक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेपासून वंचित। परीक्षा केंद्राच्या चुकीच्या पत्त्यामुळे केंद्रामध्ये पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे परीक्षेला बसता आलं नाही। नागपूरच्या अंबाझरी तलावामध्ये स्वच्छता मोहीम। नागपूरकरांचा मोठा सहभाग। तलावातील जलपर्णी काढण्यासाठी महानगरपालिकेचा एनजीओ आणि नागरिकांची देखील मदत। तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये तुळजापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी नो पार्किंग झोनमध्ये देखील वाहनं लावण्यात येत आहेत। वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिकांसह भाविकांचे हाल। नांदेड जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे भाजीपाल्याचं पीक मोठ्या जोमानं बहरलं। शेतकऱ्यांना यंदा उत्पादन वाढीची अपेक्षा। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान। कवठळ इथं पपईच्या बागा उद्ध्वस्त। पंचनामे करत आर्थिक मदत देण्याची मागणी।